नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं। तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिशी तरी शोचू न पवशी पंडुकुमारा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय त्या अध्यायातील 26व्या क्रमांकाच्या श्लोकाला आज प्रारंभ होतो आहे। आतापर्यंत 11व्या श्लोकापासून तर 25व्या श्लोकापर्यंत हा जो 15 श्लोकांचा एक प्रबंध आहे। या प्रबंधामध्ये भक्तराज अर्जुनाने शोक का करू नये या संबंधाने भगवंताने चांगल्या प्रकारचा आत्मज्ञानाच्या प्रतिपादनाचा विचार सांगितला आहे। भगवान असं म्हणतात, अर्जुना, ज्या गोष्टीविषयी शोक करू नये त्या गोष्टीविषयी तो शोक करतो आहे। वास्तविक जे पंडित व्यक्तिमत्व असतात, नाम आत्मस्वरूपाच्या विषयी ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं असतं, असे पंडित लोक प्राण असणाऱ्या म्हणजे जिवंत व्यक्तीविषयी आणि प्राण निघून गेलेल्या मृत व्यक्तींच्या विषयी दोघांच्याही विषयी शोक करत नाही। जगताचा विचार केल्यानंतर विवेकाच्या दृष्टीने आपल्याला 2 पदार्थ अनुभवाला येतात। एक आहे जगत नावाचा उपाधीचा पदार्थ आणि या उपाधीचं असणारं तत्व त्यालाच आपण परब्रह्म असं म्हणतो, पण हे सामान्य पुरुषाला ओळखता येत नाही। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। मग कोण ओळखतात? ते तत्वज्ञ संत किंवा तत्वज्ञ सतत स्वीकारिती। परमार्थामध्ये एक दृष्टी प्राप्त होते। सामान्य पुरुषाची बाह्य दृष्टी असते आणि महापुरुषाची तत्वदृष्टी असते। ज्यांना तत्वाची दृष्टी प्राप्त झाली अशा महापुरुषांनी दोघांचे तत्व जाणलेलं आहे की जो असत पदार्थ असतो त्याचे विद्यमानता कधीही नसते आणि सत्तत्वाचा अभाव कधीही होत नाही। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः। या दोन्हीचंही तत्वदर्शी पुरुषांनी जाणलेलं असतं। तोही विचार भगवंताने विस्ताराने आपल्याला सांगितला। मग अविनाशी असणारं तत्व त्याचा विनाश कुणीच करू शकत नाही आणि ज्याचा विनाश होतो त्या देहाला कायम अमर कोणीही ठेवू शकत नाही। अंतवंत इमे देहा देहनाश पावणारे आहेत आणि तत्व मात्र अविनाशी स्वरूपाचं आहे, कारण ते कधी जन्मालाच येत नाही। त्यामुळे त्याला म्रियते किंवा विनश्यते नावाचा शेवटचा विकार हाही प्राप्त होऊ शकत नाही। फक्त जीवात्मा जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत प्रारब्ध कर्मानुसार देह मात्र बदलत असतो। ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र टाकावं आणि नूतन वस्त्र परिधान करावं तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य नाथे। हे कुठपर्यंत चालणार आहे? ही प्रक्रिया ब्रह्मज्ञान होईपर्यंत जीवात्म्याचं कायमचं चालणार आहे। व्यवहारामध्ये आपण उदाहरण देतो की नाही, थोडंसं विनोदाने घ्या, फार गांभीर्याने घेऊ नका। जोपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याची राहण्याची जागा शाश्वत होत नाही तोपर्यंत त्याला धर्मशाळा बदलाव्या लागतात। हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं जोपर्यंत ज्ञानदेव घर चिदानंदी किंवा सत्स्वरूपाचं घर प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवात्म्याचं एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कायम प्रवास सुरूच असतो। तो खंडित होत नाही, एकदाच खंडित होतो। यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। या आत्मस्वरूपाला कोणी नाश का करू शकत नाही? त्याचं कारण त्याला अवयव नाही, साकार पदार्थ नाही। त्यामुळे शस्त्र त्याला कापत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, जल त्याला भिजवू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही। त्याचे हेतू सांगितलेले आहे। हा इंद्रियांचा विषय होत नाही म्हणून अव्यक्त आहे। मनाच्या चिंतनाचा ध्यानाचा विषय नाही म्हणून अचिंत्य आहे
आणि प्रकृतीपासून सत्व रजतम विकारवान पदार्थ निर्माण होतात, तसा हा विकारी नाही. म्हणून 3 हेतू दिले बघा. अव्यक्ता अयम, अचिंत्य अयम, अविकार्य अयम उच्यते, असं याला म्हटलं जातं. आणि अर्जुना, आपल्या स्वस्वरूपाला, आत्म्याला असं तू जाण. आणि मग असं जाणलं तर तुला शोक करण्याकरता कुठेही जागा राहणार नाही किंवा तू शोक करण्याकरता समर्थ योग्य नाही. या सगळ्या विषयाची अंतिम ओवी फार महत्त्वाची आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रयत्न करतो आहे दुःख निवृत्तीसाठी, आणि दुसरे प्रयत्न करत आहे आनंद प्राप्तीसाठी. स्वप्रयत्नाने सगळ्यांचे प्रयत्न प्रारंभ झालेलेच आहे. जेवढी ज्याची क्षमता असेल, बुद्धीचं ज्ञान असेल, सगळी माणसं प्रयत्न करतात जीवनातलं दुःख नष्ट व्हावं. एकदा दुःख नष्ट झालं की दुःखाने परत प्रवेश करू नये, म्हणजे गेलं की परत त्याचं आगमन होऊ नये. आणि आनंदाची एकदा प्राप्ती झाली तरी आनंदाचा आपल्याला वियोग होऊ नये. म्हणजे काय, आनंद मिळाला तर आनंद आपल्यापासून जाऊ नये, दुःख आपल्यापासून गेलं तर दुःखाने परत येऊच नये. या प्रक्रियेला आपण शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणतो, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, ही सर्वांची अपेक्षा आहे. मग आनंद प्राप्त पहिल्यांदा करावा की दुःख निवृत्त करावं? शास्त्रकारांचं म्हणणं आहे, आनंद हे आपलं स्वरूपच आहे. स्वरूपाच्या प्राप्तीसाठी फार प्रयत्न करावे लागत नाही. जे आगंतुक आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे ना, ते घालविण्यासाठी किंवा निवृत्त करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. पाण्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नाही, शेवाळ दूर करण्यासाठी जास्त प्रयत्न आहे. सूर्यदर्शनासाठी जास्त प्रयत्न नाही, ढगांचं आवरण दूर करण्यासाठी जास्त वारा वाहावा लागतो, हा प्रयत्न आहे. चंदनाच्या प्राप्तीसाठी जास्त प्रयत्न नाही, पण चंदनाला वेढा देऊन राहिलेले सर्प घालविण्यासाठी जास्त प्रयत्न आहे. तसं सच्चिदानंद हे आपलं आत्मस्वरूपच आहे. त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी फार प्रयत्न नाही करावे लागत. तो नित्यसिद्ध आहे. हा अनादी नित्यसिद्ध निरुपाधी विशुद्ध असंच ते तत्व आहे. पण त्यावर आलेला अज्ञानाचा आवरणभंग करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. म्हणून शोकनाश झाला की लगेच आनंदावाप्ती आहे. विचारसागरामध्ये जीवाच्या किंवा चिदाभासाच्या सप्त अवस्था सांगितलेल्या आहे. आपुला आपलपया विसरो जो धनंजया, तेची रूपया अज्ञानाशी. जीवाला वास्तव स्वरूपाचा परिचय नाही म्हणून त्याला अज्ञान नावाची अवस्था मानली आहे. अज्ञान एखाद्या वस्त्राने एखादी चांगली मौल्यवान वस्तू झाकावी तसं आपल्या स्वरूपाला झाकवितं म्हणून त्याला आवरण शक्ती असं म्हणतात. मनुष्याला झोपेमध्ये आपण कोण आहे काहीच कळत नाही. अर्थात ती सुषुप्ती अवस्था अज्ञान आहे. घन अज्ञान सुषुप्ती. ती सुषुप्ती जीवाला आवृत्त करते, ते आहे आवरण. आणि आवरण झालं की नसलेलं स्वप्न दिसतं, त्याला विक्षेप असं म्हणतात. या आपल्याच अवस्था आहे सगळ्या. अज्ञान, आवरण, त्यानंतर विक्षेप होतो, नसलेला प्रपंच अनुभवाला येतो. या प्रपंचातून निवृत्त व्हायचं असेल तर आपल्याला ब्रह्मज्ञान संपादनच केलं पाहिजे. जोपर्यंत झोपेतून जागं होत नाही तोपर्यंत स्वप्नातलं दुःख जात नाही. तसं जोपर्यंत जीवाला आत्मजागृती प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनातल्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय त्याला सापडणं कदापि शक्य नाही. हे जसं व्यवहारातलं उदाहरण आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा ज्ञान जागृती व्हावी लागते. आणि त्या ज्ञानाचे प्रकार 2 आहे, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. ब्रह्म आहे हे परोक्ष ज्ञान आहे आणि तेच ब्रह्म मी आहे हे अपरोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाने असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. अपरोक्ष ज्ञानाने अभानापादक आवरणाची निवृत्ती होते. म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. एकदा अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की दुःख निवृत्ती होतेच. त्याला म्हणतात शोकनाश.
आणि शोकनाशानंतर कोणता आहे मग? आनंदावाप्ती. त्या आनंदावाप्ती म्हणजे आनंद प्राप्तीमध्ये उद्गार असे असतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. सगळीकडे त्याला फक्त परमात्माच अनुभवाला येतो. आनंदच आनंद आहे, दुसरं काहीच नाही. पण त्याच्या अगोदरची अवस्था आहे शोकनाश. आणि भक्तराज अर्जुनाने देवाला असं म्हटलं होतं, देवा हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनला असे म्हणी, तो तुझी या वाक्या वाचून न जाय आणखी. या सगळ्या कुळाचं दर्शन केल्यानंतर माझ्या मनामध्ये जो शोक निर्माण झाला तो तुमच्या मुखारविंदातून येणाऱ्या वचनाशिवाय उपदेशाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने जाणार नाही. आणि म्हणून भगवंताने 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत अर्जुनाच्या संबंधाने विचार केला. हा उमजे आता कवने परी कैसे निधीर स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, किंवा जया परी पार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले. देवाने आपल्या मनाशी विचार केला, अर्जुनाचा भ्रम निवृत्त झालाच पाहिजे. भ्रम म्हणजे विक्षेप, आणि तो निवृत्त जर झाला तरच अर्जुनाचा शोक नाश होईल. हे भगवंताची करुणा आहे, दया आहे. आणि त्या दयाभावातून भगवंताने 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञाना वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. उपनिषदाचं प्रमाण आहे बघा, शोकम तरती चात्मविद, शोकम तरती आत्मविद, ब्रह्मविद. ब्रह्मवेत्ता जो असतो की नाही, ब्रह्मविद परमाप्नोती शोकम तरती चात्मविद. 2 पदं आले बघा. एक तर ब्रह्मवेत्ता महात्मा परमात्मा स्वरूपाला जाणतो आणि तेच परमात्मा माझा आत्मा आहे असं त्याला जर ज्ञान झालं तर तो शोकातून तरुण जातो. शोक नष्ट होणं, शोक तरुण जाणं ही परमार्थातली सगळ्यात मोठी अवस्था आहे. आणि मग अर्जुन आत्मज्ञानाशिवाय शोकातून तरुण जाऊ शकत नाही. म्हणून भगवंताने आत्मस्वरूप कसं आहे तेही सांगितलं. पण तो आत्मा फक्त देहापुरता मर्यादित मानला तेवढ्याने शोकनाश होत नाही. आत्मा हा देहापुरता मर्यादित नाही, तर तो सकळात्मक आहे, म्हणजे सर्व व्यापक आहे. आणि जे सर्व व्यापक असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे आत्मा ब्रह्मरूपाने कळावा आणि ब्रह्म आत्मत्वाने कळावं. काय होतं मग? आत्मा जर ब्रह्मरूप झाला तर आत्म्याच्या ठिकाणी असणारी परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते. तो व्यापक होतो ना. आत्मा संकुचित मानला होता, परिच्छिन्न. ब्रह्मरूपाने व्यापक मानला की परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते. ब्रह्म कोणीतरी माझ्यापेक्षा दूर आहे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. पण ब्रह्मच माझा आत्मा आहे असं कळालं की परोक्षतेची भ्रांती निघून जाते, अपरोक्ष ज्ञान होतं. म्हणून परिच्छिन्नता आणि परोक्षता दोन्ही निघून गेली की त्याला परिपूर्ण ज्ञान असं म्हणतात. आणि परिपूर्ण ज्ञानामध्येच शोकनाश होतो. म्हणून 51 क्रमांकाच्या वहीमध्ये हे सांगितलं, अर्जुना आयसा हा जाणावा. हा म्हणजे हा आत्मा अशा प्रकारचा आहे. कसा? अजहा नित्यहा शाश्वतः पुराणः स्थाणुः अचलः सनातनः. ऐसा हा जाणावा. अच्छेद्यः अदाह्य अक्लेद्य अशोष्य अव्यक्तः अचिंत्य अविकार्य. हे सगळे जे वचन आले की नाही, हे सगळे निषेधमुखाने प्रतिपादन करतात आणि विधीमुखाने प्रतिपादन करतात. असं तुझं आत्मस्वरूप असं जाण. आणि तोच आत्मा फक्त देहापुरता मर्यादित नाही, तर सर्वांच्या हृदयामध्ये असणारं जे आत्मचैतन्य ते तुझं स्वरूपच आहे. म्हणजे तू व्यापकत्वाला गवसणी घाल. आणि एकदा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला की ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. ब्रह्मवेत्ता ब्रह्मस्वरूपच होतो. न स पुनरावर्तते न स पुनरावर्तते. त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. म्हणून ऐसा हा जाणावा अयम आत्मा आणि सकळात्मक देखावा ब्रह्म. म्हणून इथं महावाक्याचा उपदेश आलाय बरं. फक्त शब्द मराठीतले आहे पण अर्थ मात्र वेदामध्ये येणाऱ्या महावाक्याचाच आहे. अयम आत्मा ब्रह्म. तसं अर्जुना
ऐसा हा जाणावा हा अयम आत्मा आहे आणि सकळात्मक देखावा ब्रह्मरूपाने आहे असं जर जाणलं तर मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. तुझ्या ठिकाणी जो शोक झाला की नाही तो म्हणतो काय आहे, सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यते नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नम वृद्धम राज्यम स्वराणामपि चाधिपत्यम. म्हणजेच जे सगळं निष्कंटक राज्य, देवाचं दिव्य राज्य जरी मिळालं तर शोक नाश करण्याचा उपाय दिसत नाही. तो उपाय फक्त आत्मज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून जगातल्या सगळ्या मनुष्यांना आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करायचं असेल तर त्यांना एकच पर्याय आहे. कोणता? स्वतःचं आत्मज्ञान करून घ्यावं आणि आत्मज्ञान संपादन झालं की पुढे ब्रह्मज्ञान करून घ्यावं. तुम्ही असं म्हणाल की मग ब्रह्मज्ञान वेगळं आहे आणि आत्मज्ञान वेगळं आहे, असं नाही आहे. ब्रह्म आणि आत्मा एक रूपाने कळाला की ब्रह्मज्ञान आत्मज्ञान दोन्ही एकच आहे. फक्त त्यांचं ऐक्य कळालं पाहिजे. यालाच ब्रह्मबुद्धी असं म्हणतात. पुरुषांना जी बुद्धी किंवा ज्ञान प्राप्त होतं त्यामध्ये काही प्रकार आहे. ज्ञानी पुरुषाला ब्रह्मबुद्धी आहे, योगी पुरुषाला आत्मबुद्धी आहे, सामान्य पुरुषाला जीवबुद्धी आणि त्याच्याही अलीकडे देहबुद्धी. सामान्य पुरुषाला देहबुद्धी, देहखंडानाम आत्मा हे त्याची देहबुद्धी आहे. याच्या पलीकडे जे पूर्वमीमांसक आहे त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणती संसारी जन्मीचे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुखभोगीचे मनोहर, ही त्यांची जीवबुद्धी आहे. कारण त्यांना असं वाटतं इथं यज्ञाधिक कर्म केलं की हे शरीर सोडायचं, म्हणजे ते शरीराला आत्मा नाही मानत. शरीरामध्ये राहणारं कोणीतरी चैतन्य आहे की जे स्वर्गात जाताना आनंदामध्ये राहतं, ही त्यांची जीवबुद्धी आहे. याच्याही पुढे चला, योगी पुरुषाची आत्मबुद्धी आहे. त्यांना आत्मज्ञान कळत असतं. गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात, चांगदेव महाराजांची देहबुद्धी नाही, जीवबुद्धी नाही, आत्मबुद्धी आहे. पण माझा आत्मा या देहा म्हणजे ब्रह्मांडाला व्यापून असणारा ब्रह्मस्वरूप आहे हे मात्र कळालं नाही ना. म्हणून तीसुद्धा एक प्रकारे परिच्छिन्नतेचाच बुद्धीचा प्रकार आहे. त्यांना कळतं आहे देहापेक्षा आत्मा वेगळा आहे, ते आत्मबुद्धी आहे. पण तेवढ्याने काम भागत नाही. म्हणून 14 विद्या आणि 64 कलेमध्ये निष्णात आहे. पण जोपर्यंत आपला आत्माच ब्रह्म आहे हे अनुभवाला येत नाही तोपर्यंत 1400 वर्ष जिवंत राहूनसुद्धा शोकनाश नाही ना झाला. पण एवढ्यावरून चांगदेव महाराजांचा अधिकार कमी होता असं आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही. का बरं? 1400 वर्ष जिवंत राहू शकतात. योगाचं किती मोठं सामर्थ्य आहे. वाघाला आणि विषारी सर्पाला स्तंभित करू शकतात, किती मोठं सामर्थ्य आहे. त्यापुढे सांगू का, 65 ओवे ऐकल्यानंतर त्यांना ब्रह्मबोध होतो, किती मोठा अधिकार आहे. आपली दुसरी आवृत्ती सुरू आहे, असू द्या. 65 विनोदाने चिंतन कायमच केलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे बरं. असं काही त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. पण 65 ओव्यामध्ये जर त्यांना पूर्ण ज्ञान होऊ शकतं तर याचा अर्थ त्यांचा अधिकार किती मोठा आहे. मोठ्या महापुरुषांची ती लीला असते की आत्मबुद्धी जरी प्राप्त झाली तरी ब्रह्मबुद्धी संपादन होत नाही, तोपर्यंत पूर्णता नाही. मग तो जीव हे भाष सरे आब्रह्म परमात्मबोधे भरे ऐसे भजती ज्ञानात भरे एकत्वे येणे. तो जीवबुद्धी निघून गेली पाहिजे ना आत्मबुद्धी प्राप्त झाली. अर्जुना ऐसा हा जाणावा ही आत्मबुद्धी आहे आणि सकळात्मक देखावा ही ब्रह्मबुद्धी आहे. आणि दोघांचं ऐक्य प्राप्त झालं तर मग सहजे मग कोणता प्रयत्न नाही करावा लागत. मग शब्दातून अनंतर्य बरं. जर असा ब्रह्मबोध प्राप्त झाला तरच, मग म्हणजे नंतर. नाही ब्रह्मबोध प्राप्त झाला तर मग शोकनाशाचा उपाय नाही. मग आपापल्या बुद्धीने फक्त भ्रमाचे उपकार आहे, बाकी काही होत नाही. हे भ्रमाचे उपाय सगळे. सहजे शोक आघवा हरेल तुझा. तुझ्या ठिकाणी असणारा शोक सहज नष्ट होईल, त्यामध्ये तुला अडचण पडणार नाही. असा भगवंताने आतापर्यंत पूर्ण बोध संपादन करून प्रतिपादन करून सांगितला. हा झाला पूर्ण बोध. म्हणजे संपूर्ण गीतेचा
दुसरा अध्याय अत्यंत सारभूत आहे आणि त्याही अध्यायातील या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आलेले तत्त्वज्ञान, मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रदान हे शास्त्र, ये तुलाले दुजी सूत्र उभारिले, असं हे परिपूर्ण ज्ञानाचं चिंतन केलेलं आहे. त्यातही पुन्हा 11व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत महत्त्वाचा विचार आहे. आणि पुढे येणारं जे काही चिंतन आहे 5 श्लोकामध्ये हे भगवंताने अन्य मतांतराचा निर्देश केलेला आहे. सुरुवातीला स्वतःचं मत सांगितलं, नंतर तत्वदर्शीवेही त्या महापुरुषांचा विचार सांगितला आणि यानंतर भगवान परमात्मा अर्जुनाच्या ठिकाणी असणाऱ्या एका समजुतीचा स्वीकार करतात. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे जरी मानलं तरीसुद्धा शोक करायला जागा नाही. बऱ्याचदा मनुष्य समोरच्या वक्त्याचं ऐकत असतोच, पण ऐकता ऐकता त्याच्या मनामध्ये काही समजुती असतात की ज्या त्याला सोडाव्याशा वाटतच नाही. आणि भगवान त्याच्याही समजुतीचा स्वीकार करतात आणि तुझ्या म्हणण्यानुसार जरी आपण ते मानलं तरी शोक करायला जागा नाही. मग अर्जुना, तुझी समजूत काय आहे? वास्तविक हा सिद्धांत आहे ना, 26व्या आणि 27व्या श्लोकामध्ये येणारा हा काही वेदांत सिद्धांत नाही. पण जरी मानला, तुझ्या पद्धतीने मानला तरी शोक करायला जागा नाही. अथच एनम म्हणजे दुसरा पक्ष स्वीकारलेला आहे. पदच्छेद असा आहे, अथच एनम नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथा अपि त्वं महाबाहो न एवं शोचितुम अर्हसि. अथ च, अथ म्हणजे यानंतर, च म्हणजे आणि, एनम आत्मानं या आत्मस्वरूपाला, त्वं म्हणजे तू स्वतः कसा मानतो आहे, मन्यसे म्हणजे मानत असशील. कसा मानत असशील बरं? एक तर नित्यजातं म्हणजे कायम जन्मणारा, कायम जन्मणारा. आणि दुसरा प्रकार नित्यं मृतं मन्यसे, वा म्हणजे अथवा, किंवा दुसरा प्रकार म्हणजे क्षणाक्षणाला निर्माण होणारा आणि क्षणाक्षणाला नष्ट होणारा. तर नास्तिक मतामध्ये एक क्षणिक विज्ञानवादाचं मत आलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बुद्धीच हा आत्मा मानला आहे त्यांनी. आणि ती बुद्धी काय करते? प्रथम क्षणाला उत्पन्न होते, दुसऱ्या क्षणामध्ये राहते आणि तिसऱ्या क्षणामध्ये नष्ट होते. म्हणजे त्यांचा आत्मा प्रत्येक क्षणाला निर्माण होतो आणि प्रत्येक क्षणाला राहून तिसऱ्या क्षणाला नष्ट होतो. तोही प्रकार घेतला तरी चालेल. नित्यजातं नित्यं मृतं मन्यसे असं जरी मानलं, तथा अपि त्वं हे महाबाहो, महान बाहू असणाऱ्या अर्जुना, तथा अपि तसं जरी मानलं तरीसुद्धा न एवं शोचितुम अर्हसि, तुला शोक करायला जागाच नाही किंवा शोक करणं तुला योग्य नाही. का योग्य नाही? अरे जी गोष्ट कायमच निर्माण होते आहे आणि कायमच नष्ट होते आहे, या दोन्ही गोष्टीसुद्धा आपल्या हातात नाही ना. जर हा प्रवाह कायम आहे, आणि खरं असं आहे जगताचा जो प्रवाह आहे ना तो असाच आहे. वास्तविक हे सगळं मत आहे देहाचं, पण हे जर आत्मस्वरूपावर आरोपित केलं, प्रत्येक क्षणाला कोण निर्माण होतो आहे? देह. आणि प्रत्येक क्षणाला नष्ट होतो आहे देह. फक्त वेग प्रचंड असल्यामुळे हे लक्षात येत नाही आपल्या. प्रत्येक क्षणाला आपला देह नष्ट होतो आहे, प्रत्येक क्षणाला. पण लक्षात काय येत नाही? नष्ट होण्याचा वेगच एवढा प्रचंड आहे म्हणून लक्षात येत नाही. ते आपण भोवरा खेळतो ना, दोरीने गुंडाळतो, ते जमलं पाहिजे बरं. बऱ्याच लोकांना तो फेकता येत नाही. त्या शेतामध्ये ज्वारीची राखण करत असताना गोफणगुंडा चालवणं आणि इकडे जमिनीवर भोवरा फेकणं हे जमलं पाहिजे. जमत नाही सहसा. ते गोफणगुंडा फिरवता फिरवता हुकला तर आपलाच आपल्याला लागतो. प्रसाद आहे सर्व दुःखानां, असा प्रसाद होऊ शकतो तो आपलाच आपल्याला लागतो. तसा भोवराही फिरवता आला पाहिजे. प्रचंड वेगामध्ये जर भोवरा फिरवला तर नवीन व्यक्तीला असं वाटतोय भोवरा फिरत नाही, स्थिरच आहे असं वाटतं की नाही. का? प्रचंड वेग स्थिरतेच्या भ्रमाला कारण ठरतो. भिंगोर निधीये पडली ते गमे, भूमीशी जैसी जडली, ऐसा वेगातिशय भुली हेतू होय. अत्यंत वेग स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो
तसा संसार, जग आणि देह प्रचंड वेगाने नष्ट होते आहे, पण याचा वेगच प्रचंड असल्यामुळे आपल्याला असं वाटतंय बाकीचे जातील, मी मात्र राहणार आहे. हा देहाचा नियम आहे. पण तो आत्माही तसा मानत असतील तरीसुद्धा तुला शोक करायला जागा नाही. आणि खरं असं आहे, संसार जर स्थिर राहिला तर संसार चालणार नाही. प्रत्येक क्षणाला संसार बदलतो आहे, म्हणून तर संसार चालतो आहे. कल्पना करा, सगळे पदार्थ जागेवर राहिले स्थिर तर काय होईल? काहीच होणार नाही. चालणं होणार नाही, बोलणं होणार नाही, भोजन होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आहार विहार काहीच होणार नाही. हे सगळं बदलत आहे ना. वटवृक्षाचं जे बीज असतं की नाही, ते प्रथम क्षणामध्ये त्याच्यातून नष्ट होतं. ते स्वतःचं आवरण नष्ट करतं अगोदर. ते नष्ट झाल्याशिवाय अंकुर येत नाही. अंकुर आल्याशिवाय त्यातून मग वृक्ष निर्माण होत नाही. आणि वृक्ष नष्ट झाल्याशिवाय नवीन वृक्ष येत नाही. म्हणजे जसं हे व्यवहारातलं उदाहरण आहे, तसं सृष्टीमध्ये पण असंच आहे. किती प्राणी मात्र या क्षणाला जन्माला आले असतील आणि किती मृत पावले असतील हे आपल्याला आपल्या बुद्धीने सांगता येणार नाही. पृथ्वीवर कितीतरी निर्माण होतात जीवात्मे, कितीतरी देह पडतात, चालूच आहे सगळं. हा प्रवाह कायमचा आहे, खंडित होत नाही. असं जरी अर्जुना तू या आत्मस्वरूपाला मानलं देहाप्रमाणे, बरं प्रत्येक क्षणाला निर्माण होणारा आणि प्रत्येक क्षणाला नष्टतेकडे वाटचाल करणारा, तरी तुला शोक करण्यासाठी योग्य नाहीच. शोक करू नको. वास्तविक हे काही मत भगवंताचं नाही आहे. आत्मा कधी जन्मालाच येत नाही. न जायते म्रियते वा कदाचित असं म्हटलंय पाठीमागे. पण अर्जुना, तुझ्या समजुतीचा आम्ही स्वीकार करतो. वास्तविक हे मत आहे देहाचं. कारण देह प्रत्येक क्षणाला नष्ट होतो, जन्माला येतो. ही कायम त्याची शृंखला प्रारंभ झालीच आहे. तुझ्या म्हणण्यानुसार हा आरोप आत्मस्वरूपावर केला तरी शोक करायला जागा नाही. कारण जो जन्माला आला आहे तो मृत पावणार आहे. जो मृत पावला तो पुन्हा जन्माला येणारच आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही. मग शोक काय करायचा? दुःख का करायचं? म्हणून मग आत्मज्ञानी पुरुषाने कधी रडावं? कधीच रडू नये. कधीच रडायचं नसतं. हे त्याचा काय आहे भाव आहे त्या पाठीमागचा. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात. अथवा ऐसाने नशी. अथवा म्हणजे दुसऱ्या प्रकाराने. आम्हाला तर असं वाटतं की तो आत्मा असा जाणावा. कसा? 51 क्रमांकाच्या ओळीप्रमाणे. अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोका आगवा हरेल तुझा. असं जाणलं पाहिजे. पण तोच जाणत नसशील. बऱ्याचदा आपण चांगल्या प्रकारचा अध्यात्म ऐकतो. ते ऐकत असताना मनुष्याला पटतं बरं, पण पाठ सुटला की त्याचं ते मन मानत नाही. कारण त्याला पराकोटीचा त्याग लागतो की नाही, तेवढं धैर्य हे लागतं ना. वास्तविक आत्मज्ञानासाठी जग खोटं ठरवावं यात नवल काय आहे? स्वतःचं स्वरूपही खोटं ठरवावं लागतं. याला स्वतःच्या स्वरूपाचा बाध करावा लागतो. जेव्हा तो स्वतःचा बाध करतो, जीवत्व देतो, तेव्हा त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं. आणि याच्याकरता फार मोठं धैर्य लागतं ना. माशी सगळ्या पदार्थावर बसते विस्तवाला सोडून, पण तिला असं वाटतं विस्तवावर बसलं की आपली वापच होणार आहे. तसं जीवात्मा सगळ्याचा बाध करतो पण स्वतःचा नाही करत. आणि जोपर्यंत स्वतःचा बाध नाही करत तोपर्यंत ब्रह्मत्व प्राप्त होत नाही. मिठाला समुद्राची प्राप्ती केव्हा होईल? जर त्याने मीठपणाचा लोभ सोडला तर. तसं जीवाने आपलं जीवत्व सोडलं तर त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं. याला लई मोठं धैर्य लागतं. पण असं जाणलं पाहिजे. पण सगळे असं नाही जाणत. अथवा ऐसाने नसी. अथवा किंवा दुसऱ्या प्रकाराने असा तो जाणत नसतील, कारण याला तेवढी पराकोटीची शुद्धता, बुद्धी, धैर्य असावं लागतं. तो अंतवंतची मानसी. अंतवंत म्हणजे नाशवंत. आत्मस्वरूपाला तो नाशवंतच आहे असंच मानत असेल तरीसुद्धा अर्जुना, तुझ्या मताचा आम्ही स्वीकार करतो. शोचू न पवशी पंडुकुमारा. हे पंडुकुमारा, तरीसुद्धा तुला शोक करायला जागाच नाही. का बरं जागा नाही? कारण तू काय मानलं आहे आत्मस्वरूपाला? नाशवंत. म्हणजे अंतवंत मानलं आहे की नाही. मग अंत ज्या पदार्थाचा होत असतो लगेच अंत होतो का? नाही.
अंत होण्याच्या अगोदर स्थिती असते आणि स्थितीच्या अगोदर उत्पत्ती असते आणि हे तिघं सोबतच असतात. उत्पत्ती, स्थिती आणि लय. फक्त एवढं आहे की एक असताना दोघे नसतात. उत्पत्ती असेल तर स्थिती लय नसतो, स्थिती असेल तर उत्पत्ती लय नसते आणि लय असेल तर मागचे दोघे नसतात. पण हे मात्र कधी एक सोडत नाही बरं. एक आला की दुसऱ्याला ते बोलवतातच बघा. आणि इतके प्रामाणिक आहे, जेव्हा एकाचा कारभार असतो ना चालू तेव्हा दोघे गप्प असतात. एक मुख्य, दोघे उप, असा त्याचा अर्थ आहे. तरी शोचू न पवशी पंडकुमारा. कारण का, जे आदि स्थिती अंत हा निरंतर असे नित्य, जैसा प्रवाह अनुस्यूत गंगाजळाचा, ते आदि नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जाताची मध्य उरले दिशे जैसे, ये तिन्ही तया परी, सरशीच सदावसरी अवधारी, भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना, मनोनी हे आघवे, एत तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे, अनादि ऐसी. इथपर्यंत सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. 4 ओव्या एकत्र घेतल्या की सगळा अर्थ लागतो. अंतवंत जरी आत्मा मानला तरी शोक करायला अर्जुना तुला जागा नाही. का, जे नाम कारण. ज्ञानेश्वरीमध्ये असा जे शब्द आला बहुधा त्याचा कारण असा अर्थ होतो. जे नाम कारण. शोक का करून त्याचं कारण आदि, स्थिती आणि अंत. यालाच आपण उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय असं म्हणतो. किंवा उत्पत्ती, पालन आणि संहार असे त्याचे 3 अर्थ आहे. कोणताही पदार्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय याच क्रमातून पुढे जात असतो. आणि हा असणारा क्रम निरंतर म्हणजे अखंड, नित्य असे म्हणजे कायमचाच आहे. एकतर हा खंडितही कधी होत नाही आणि हा नित्य आहे म्हणजे नित्य नूतन. मागेही असाच होता, आताही असाच आहे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा असाच राहणार आहे. ते विचारसागरामध्ये जगताचं अनादित्व सांगत असताना एक शब्द वापरला. जग हे अनादि आहे, पण कसं, प्रवाह रूपाने अनादि आहे. प्रवाह रूपाने. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, जुन्या काळातही मागच्या सृष्टीमध्ये सुद्धा विद्वान लोक होते, आताही आहेच. मागच्याही सृष्टीमध्ये अडाणी मूर्ख लोक होतेच, आताही आहे. फक्त आता त्यांची संख्या वाढलेली आहे. हे बाबांचं वाक्य, आपलं नाही. हा निरंतर आहे, निरंतर असे नित्य. उदाहरण दिलं आहे, जैसा प्रवाह अनुस्यूत गंगाजळाचा. गंगाजलाचा ज्याप्रमाणे प्रवाह अनुस्यूत आहे म्हणजे अखंड आहे, अखंड. ज्ञानोबाने उदाहरण देत असताना गंगेचंच उदाहरण दिलंय बरं. हा, वाहते पाणी जाय वेगे आणि मिळीचे मागे, येथ असंतची अशी जे जगे, माणी जे संत. संत म्हणजे सत आणि असंत म्हणजे असत. तिथला तो अनुस्वार उच्चारण केला नाही तरीही चालेल, पण तो असत पदार्थाचा अर्थ आहे. म्हणजे प्रवाह पुढे गेला की मागच्या पाण्याचा प्रवाह पाठीमागे येतो. आणि मनुष्याला असं वाटतं, बघा ना, मी इथं याच पाण्यामध्ये स्नान केलं काल मी याच पाण्यामध्ये. अरे, काल जेव्हा तू स्नान केलं तो बाहेर येईपर्यंत ते पाणी गेलं गंगाजळामध्ये, समुद्राला गेलं आहे. पण मनुष्याचा भ्रम काय आहे, मी याच पाण्यामध्ये काल ते पाणी घेईपर्यंत जवळ पुढं निघून गेलं आहे. गंगाजळाचं उदाहरण दिलं आहे. गंगा नदी 12 महिने प्रवाहित असते. बाकीच्या नद्यांना मात्र 12 महिने वाहनं नसतं. त्या उन्हाळ्यामध्ये शुष्क होतात, पावसाळ्यामध्ये वाहतात. म्हणून उदाहरण दिले गंगाजळाचं. जैसा प्रवाह अनुस्यूत गंगाजळाचा. कसा आहे बघा तो प्रवाह. आदि नाही खंडले. आदि म्हणजे गंगा प्रगट कुठं झाली, गंगोत्री. आदि नाही खंडले. किंवा आपण जर गोदावरी घेतली तर ती आपली दक्षिण भागातली गंगाच आहे. आदि नाही खंडले. ब्रह्मगिरी पर्वतावर खंड नाही. किंवा गंगाजळ घेतलं तर मग गंगोत्रीला आदि नाही खंडले. शेवट समुद्री तरी असे मिनले. गंगासागराला ती एकत्र मिळते आणि मध्यंतरी जाताची मध्ये उरले दिसे जैसे. तो प्रवाह जात असताना, जाताची म्हणजे
प्रवाहित होताना जाताना मध्य भागामध्ये उरले दिसे जैसे, ज्याप्रमाणे आपल्याला उर्वरित दिसतो. म्हणजे गंगा उत्पत्तीलाही आहे, समुद्रातही आहे आणि मध्य भागामध्ये आहे. जशा गंगेच्या प्रवाहाच्या या 3 गोष्टी कधीही खंडित होत नाही, अगदी त्याचप्रमाणे ये तिन्ही तया परी. कोणते? आदी, स्थिती आणि अंत या 3 गोष्टी त्याप्रमाणे सरसीच सदा अवधारी. सरसीच म्हणजे कायमची, सारखी आणि सदा आपल्याबरोबरच असतात. भूतांशी कवनी अवसरी ठाकतीना. प्राणी मात्राला कोणत्याही प्रसंगामध्ये या 3 गोष्टी सोडतच नाही. भूत कुणाला म्हणतात? जे भवन धर्माला प्राप्त झाले, म्हणजे निर्माण झाले, त्यांना भूत असं म्हणतात. निर्माण झालेली त्यांना म्हणतात प्राणी मात्र. आणि प्राणी मात्र एकदा निर्माण झाला की त्याची झाली उत्पत्ती, पुढे आहे स्थिती, त्यानंतर आहे नाश. म्हणून हे 3 जण कधी सोडत नाही. आणि जर असा प्रकार असेल तर तुला शोक करायला जागा नाही अर्जुना, कारण हा प्रवाह अखंड आहे. अखंड एकदा नाश झाला म्हणजे कायमचा नाश होईल असं नाही, त्याची उत्पत्ती होणारच आहे. उत्पत्ती झाला की नाशाकडे वाटचाल प्रारंभ होणार आहे. आणि या 3 गोष्टी आपल्या हातात नाही. ईश्वराची काय योजना सुंदर आहे, बाकीच्या गोष्टी आपल्या हातात दिल्या आहे. स्वातंत्र्य दिलं आपल्याला कर्माचं. तुम्हाला काय करायचं? स्वतंत्र आहात. साधना करायची का झोपायचं? स्वातंत्र्य आहे. पण मृत्यूच्या बाबतीमध्ये देवाने ते सूत्र आपल्या हातात ठेवलं आहे बघा. तेवढं सूत्र हातात ठेवलं म्हणून तरी बरं आहे. नाहीतर मृत्यू जर आपल्या हातात नसता ठेवला देवाने, तर मग जगामध्ये कुणीच कुणाला मानलं नसतं. घाबरायचं काय कारण आहे? कारण कोणी मरणारच नाही ना. पण मृत्यू नावाचं अटळ सत्य देवाने आपल्या हातात ठेवलं, जे तर कोणाचंच काही चालत नाही. म्हणून मृत्यू, स्थिती आणि उत्पत्ती कधीच खंडित होत नाही. म्हणून हे आगवे हेत तुझं न लगे शोचावे, जे नामकारण स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी. संपूर्ण हा प्रकार पाहिल्यानंतर अर्जुना तुझं न लगे शोचावे, तुला शोक करण्याकरता काही अवसर नाही. तू शोक करणं योग्य नाही. कारण का? स्थिती म्हणजे आता इथं स्थिती शब्द जो आला की नाही, तो उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यातला स्थिती शब्द अर्थ नाही घ्यायचा. तो उत्पत्ती, स्थिती, प्रलय हा एक प्रकारचा सृष्टीचा क्रम आहे आणि त्या क्रम अर्थाने स्थितीचा अर्थ घ्यायचा. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लयाची स्थिती हा जो क्रम आहे सृष्टीचा, हा क्रम स्वाभाविक आहे. प्रवाह रूपाने हा अनादि आहे. वास्तविक अनादि अनंत एकच परब्रह्म आहे. षडस्माकम अनादयः हे वेदांतामध्ये मानलेले 6 पदार्थ अनादि आहे. आणि त्यानंतर सृष्टी जी अनादि मानली ते प्रवाह रूपाने अनादि मानली. पण स्वाभाविक हा क्रम अनादि काळापासून चालत आला, याला कोणी खंडित करू शकत नाही. जे आपल्या हातात नाही त्या संबंधाने काय शोक करायचा अर्जुना? रडण्याचं काहीच कारण नाही. पण जर तुला हेही पुन्हा आवडत नसेल तर भगवान पुन्हा पुढचा एक आणखीन पक्ष स्वीकारतात. ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोक अधिना जन्मक्षया, तरी येथे काही तुझं शोकाशी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. ना तरी अथवा अर्जुना हे तुझी या मना नयेची, जे तुझ्या मनाला ऐकल्यानंतर सुद्धा आवडत नसेल. म्हणजे कोणतं आवडत नसेल? की हे उत्पत्ती, स्थिती आणि लय प्राणी मात्राला कधीच सोडत नाही. हे जर तुझ्या मनाला आवडत नसेल, किंवा या चोवीतला प्रकार जे देखोनी लोक अधीना जन्मक्षया, जन्म क्षय म्हणजे मृत्यू, जन्म आणि मृत्यूच्या सर्वच्या सर्व लोक अधीन आहे. आणि हे पाहिल्यानंतर तुझ्या मनाला ही गोष्ट आवडत नसेल, तुला असं वाटत असेल की जन्म आणि मृत्यू हे थांबलं पाहिजे, तर भगवान म्हणतात हे तुझ्या मनाप्रमाणे शक्य होणार नाही. हे पाहिल्यानंतर प्राणी मात्र सगळे पराधीन आहेत. हो, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागतं, मृत्यूला प्राप्त झाला की पुन्हा जन्माला यावं लागतं. हे जर तुझ्या मनाला आवडत नसेल, आवडून नावडून काय फायदा आहे? जरी नाही आवडलं तरी येथे काही तुझं शोकाशी कारण नाही. हे तुला शोक करण्याला जागा नाही. कारण का?
जन्म आणि मृत्यू हे अपरिहार, याचा परिहार, याची निवृत्ती कधीच होऊ शकत नाही, हे अवश्यम भावीच आहे. कुठपर्यंत? ब्रह्मज्ञान होईपर्यंत. जन्म आणि मृत्यू कुठपर्यंत भोगावे लागतील? ब्रह्मज्ञान होईपर्यंत. हे अपरिहार आहे. आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की मग मात्र नाही, मग त्याचा तो शेवटचा जन्म आहे. पण तोपर्यंत जन्म आणि मृत्यू दोन्हीसुद्धा अपरिहार आहे. बरं, एखादा व्यक्ती म्हटला मला मरायचं नाही, मरावंच लागणार आहे. आणि एखादा मला जन्माला यायचं नाही, तुझ्या संकल्पात काय आहे? तशी साधना घडावी लागते. आगा कर्मे जैवरावे, तै ते सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म उरलं की त्याला देहाला एका म्हणजे मनुष्य देहा नाही, 84 लाखापैकी कोणत्या तरी एका देहात यावंच लागणार आहे. असं कधी आपल्या मनावर नाही. ते मागोता हाची जन्म पावशी, भोगेले सुख दुःख जानशी, हे तो न घडे रे सायाशी, कार्यांधवशी जाणून या. मागे पुन्हा आपण तुकोबाऱ्याप्रमाणे म्हणू शकतो का? तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. भगवान म्हणे हो, गर्भवाशी तर तुला घालणारच आहे, कारण कर्मच तसं आहे आपलं. पण कोणत्या गर्भामध्ये आपण जाणार? तुकोबारा हे स्वतंत्र आहेत. ते मनुष्य देहामध्ये पुन्हा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी ही देवाला प्रार्थना करू शकतात. पण तसं आपण म्हणलं देवाला की देवा आम्हाला मनुष्य देहच परत मिळावा आणि मग आम्हाला तुम्ही गर्भामध्ये जन्म दिला तरी चालेल, हे आपल्याला नाही म्हणता येणार. तिथं आपलं कर्मानुसार निवाडा होतो. कर्मे जेवरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग कोणत्या देहाला येईल हे काही सांगता येत नाही. ते कर्माचा सिद्धांत नावाचं एक पुस्तक होतं, मी ते वाचलं. कर्माचा अकाट्य सिद्धांत किंवा कर्माचा सिद्धांत, 2 पुस्तक आहे. ते वाचता मी असं वाचली एक कथा, फक्त संदर्भ सांगतो. परत हाच जन्म येईल नाही सांगता येत. नारद महर्षी एका रस्त्याने चालले आणि त्यांचा शिष्य पण सोबत होता. नारद महर्षीने एका दुकानाकडे पाहिलं. त्या दुकानावर पाटी असते ना, त्या पाटीवर मालकाचं नाव होतं. त्या मालकाचं नाव पाहिलं आणि तेवढ्या त्या दुकानामध्ये काही दुकानदार आहे ना, असे आपले पोते उघडे करून ठेवतात, धान्याचे पोते. रस्त्याने एक बोकड चालला होता. त्या बोकडाने ते हरभरे म्हणा किंवा डाळ म्हणा किंवा ज्वारी बाजरी म्हणा तो खायला प्रारंभ केला. जसं ते बोकडाने ते धान्य खाल्लं तसं दुकानातला असणारा मालक धावतच आला आणि त्याच्या तोंडावर फटके दिले. ते पाहिलं, नारदजी हसले. शिष्याने विचारलं, गुरुजी महाराज तुम्ही का हसले? जाऊ दे म्हणे, काय हसण्यासारखं कारण नाही, तुला सांगण्यासारखं आहे. मग असं म्हणलं की माणसाला जास्त विचारा वाटतं. त्याने अहो तसं नाही म्हणे, पण तुम्ही काही विनाकारण नाही हसणार, खरं सांगा का हसले? नारदजी म्हणले, हा जो बोकड आहे ना, हा या दुकानाचा खरा मालक आहे. हा थोड्या दिवसापूर्वी मृत पावला आणि त्याने नाव वाचलं, वा हे दुकान तर आपलंच आहे. मग आपल्या दुकानामध्ये थोडंसं धान्य खायला काय हरकत आहे? मागोता आची जन्म पावशी, त्याला जन्म मिळाला बोकडाचा. आपलंच दुकान आहे म्हणून तो दुकानात गेला. पण त्याचं दुकान असताना त्याच्याच मुलाने त्याच्या तोंडावर फटके दिले. भाव का सांगितला? जन्म आणि मृत्यू आपल्या मनावर नाही, हे अपरिहार आहे. आणि असं जरी असेल अर्जुना, शोक करायला जागा नाही. कारण का? जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. जातस्य हि ध्रुवः मृत्युः ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्ये अर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. पदच्छेद आहे. ही नाम कारण. मागच्या श्लोकाचा याचा संबंध आहे. बरं, शोक करायला का जागा नाही? कारण अर्जुना, जातस्य जो जन्माला आलेला आहे, नित्यजातम शब्द वापरला ना, जातस्य जो जन्माला आला, ध्रुवम मृत्यू निश्चित त्याचा मृत्यू ठरलेलाच आहे, आढळ आहे. आढळ ध्रुव म्हणजे निश्चित. आणि मृतश्च जन्मध्रुवम, जो मृत पावला त्याचा जन्म होणार हे निश्चितच आहे. आणि असं असल्यामुळे तस्माद म्हणून अपरिहार्ये अर्थे, अर्थे नाम विषय, ज्या विषयाचा आपल्याला परिहार करताच येणार नाही, टाळताच येणार नाही, त्या बाबतीमध्ये शोक करायला तू योग्य नाहीस. जन्माला आला की मृत्यू ठरलेलाच आहे, मृत्यू झाला की जन्म ठरलेलाच आहे. फक्त याला अपवाद ज्ञानी पुरुष आहे. तो एकदा जन्माला आला
की त्याचा मृत्यू ठरलेलाच आहे देहाचा बरं, पण एकदा त्याचा मृत्यू झाला आणि ब्रह्मज्ञान झालं असेल तर मग त्याला पुन्हा जन्म नाही, नस पुनरावर्तते. पण हा या श्लोकातला नियम सामान्य जीवांसाठी आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाला जन्म झाला की देह सोडावा लागतो, म्हणजे मृत्यू बरोबर आहे. पण मृत्यू झाला त्याचा की त्याला पुन्हा जन्म नाही. त्याचा आशय तुका म्हणे एका मरणीची सरे, एक मरण आलं की बाकीचे मरण संपले, जन्मही संपला बाकीचा. पण तोपर्यंत बाकी सगळ्या जीवाला जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की पुन्हा नवीन देहातला जन्म टाळता येण्यासारखाच नाही. पण केव्हा टाळता येईल? ब्रह्मज्ञान झालं तरच टाळता येईल. आणि मग जी गोष्ट आपल्याला टाळता येणार नाही त्याविषयी शोक काय करायचा? ते ऐकायला बरं वाटतं पाठापर्यंत, पण याचं मनन झालं पाहिजे. मनुष्य आणि प्रयत्न करतो बघा मनुष्य मृत्यूला टाळण्याचा, हे सगळे उपचार वगैरे करतो की नाही, काही करा, पैसे किती लागू द्या, फक्त यांना वाचवा. आणि मग ते डॉक्टरही म्हणतात तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथून काय विदेशातून डॉक्टर बोलवतो आणि नक्की याचे प्राण वाचवतो. तेव्हा यम हसतो, यम म्हणतोय अरे मी याचा प्राण आता बाहेर काढणार आहे, तुझाही काढू शकतो मी, आणि तू म्हणतो मी याला वाचवितो. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता क्रूडी प्राणा. व्यवहारामध्ये म्हणतात माणसं काळजी करू नका, आम्ही त्याला वाचवितो. हा वैद्य वाचवी जेवा, तरी कोण ध्याते देवा. वैद्य नाही वाचू शकत, स्वतःलाच नाही वाचू शकत, बाकीच्याला काय वाचवणार आहे? ज्याची वेळ आली ना त्याला कोणीच वाचवत नाही, आणि ज्याचं प्रबळ असेल त्याला कोणी मारू शकत नाही. हे अपरिहार आहे. शोक काय करायचा? प्रयत्न केला पाहिजे बरं, प्रयत्न करावा, कारण प्रयत्नालाही जागा असते. पण अपरिहार असेल तर मग प्रयत्नही काही करत नाही. उपचे ते नाशे नाशले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उदाहरण दिले आहे. या सगळ्या उदाहरणाचा भाव 61व्या ओळीपर्यंत आहे, पण आता सगळ्या ओव्या नाही वाचत, क्रमाक्रमाने. उपचे ते नाशे, उपचे म्हणजे उत्पन्न होतं, जन्माला येतं. ते नाशे मृत्यूला प्राप्त होतं. जे मृत्यूला प्राप्त होतं, नाशले पुनरपी दिशे, नष्ट झालं की ते पुन्हा दिसतंच, नूतन दिसतं बरं, नवीन देहामध्ये दिसतं आहे. हे सृष्टीचं चक्र कसं आहे? घटिका यंत्राप्रमाणे तैसे परिभ्रमेगा. जुन्या काळामध्ये ते मी सुद्धा पाहिलं बरं, हे ते वाळूमध्ये एखाद्या गवताची काडी ठेवायची, त्यावर पाणी टाकायचं, त्याने वेळेचा अंदाज करता यायचा. किंवा घटिका यंत्र, इथं अर्थ असं दिला कालाचं ज्ञान होण्यासाठी वाळूचं तयार केलेले एक घड्याळ जुन्या काळामध्ये असेल घटिका यंत्र. किंवा शेतीला पिकाला पाणी द्यायचं असेल तर मग त्या असणाऱ्या गाडग्यांची एक माळ तयार केली जायची गोल आकाराची, राड गाडगं, आणि त्याच्यामध्ये मग ते पाणी ओतलं की ते रिकामं व्हायचं आणि फिरायचं. अशी माळ अखंड चालू राहायची. भरलं की रिकामं, रिकामं की भरलं. उपजे नाशे, नाशेले पुनरपी उपजे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रहाट गाडग्याप्रमाणे ही माळ अखंड चालू असते, यामध्ये बंद होत नाही. दुसरं उदाहरण, ना तरी उदो असतो आपैसे, अखंडित होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. उदो म्हणजे उदय आणि असतो म्हणजे असतं. आपोआप सूर्याचा उदय आणि सूर्याचा अस्त अखंडित कायमचा होत जात जैसे, होतो आहे जातो आहे. हे ज्याप्रमाणे घडतं तसं जगामध्ये जन्म आणि मरण अनिवार्य, याचं निवारण कोणीच करू शकत नाही. देहामध्ये आला की देह सोडावाच लागतो. देह सोडला आणि कर्म शिल्लक राहिलं की नवीन देह धारण करावाचा लागतो. हे अपरिहार आहे, याला टाळता येणार नाही. भगवान म्हणतात अर्जुना, महाप्रलय अवसरे, जेव्हा महाप्रलयाचा अवसर येतो ना तेव्हा हे त्रैलोक्यही संवरे. आपण दररोज झोपेला प्राप्त होतो, हा नित्य प्रलय आहे. ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा एक प्रलय आहे, आणि ब्रह्मदेवाचे 100 वर्ष पूर्ण होतात तेव्हा एक प्रलय आहे. या सगळ्या प्रलय काळामध्ये त्रैलोक्य ही संवरे, त्रैलोक्यातलं सुद्धा काहीच राहत नाही. आपण कुठं राहणार आहे?
आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की तो एक प्रलय आहे, तो आत्यंतिक प्रलय म्हणतात त्याला, की तेव्हा मग त्याचा स्वतःचा जन्म नाही होणार, तो आत्यंतिक प्रलयाचे प्रकार. मनोन हा न परिहरे आदी अंत. अर्जुना, आदी स्थिती उपलक्षणाने घ्यायची आणि अंत याचा परिहार कोणी करू शकत नाही. तू जरी हे ऐसे मानिशी तरी खेद का करीशी. जर अर्जुना तुला हे चांगल्या प्रकारे मान्य आहे, कोणतं मान्य आहे? नित्य जातम नित्यम मृतम, हे जर तुला मान्य असेल तर मग जन्म झाला त्याचा मृत्यू, मृत्यू झाला त्याचा जन्म, ही गोष्ट अपरिहार आहे. आणि असं जर अनिवार्य अपरिहार गोष्ट असेल तर मग खेद का करीशी. कशाला बरं खेद करतो, विषाद करतो? काय जाणतची नेनशी धनुर्धरा, तो जाणता आहेस, पण जाणता जाणता सुद्धा नेनशी अज्ञानी पुरुषाप्रमाणे करतो, हे वागणं चांगलं नाही. जाणता तरी म्हणविशी नेनिवितेने सांडीशी. जाणत्या पुरुषाने शोक करूच नाही. एथ आणि कही एक पार्था, तो जबहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विश्व नाही. हे अर्जुना, आणखी सुद्धा एका कारणाने तो जबहुती परी म्हणजे प्रकार, बहुत प्रकाराने पाहिलं तर दुःख करावया सर्वथा विश्व नाही. दुःख करण्यासाठी सर्व प्रकारे तुला जागाच नाही, विषयच नाही. कोणत्याही कारणाने आत्मस्वरूपाने दुःख करू नये, जन्माच्या संबंधाने दुःख करू नये, देहाच्या संबंधाने दुःख करू नये. मग कधी दुःख करावं? कधीच करू नये. दुःख करायला तुला योग्यताच नाही असा भगवंताने भाव सांगितला. आणखीन काही चिंता नाही, ते आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. या ओव्यांचं पारायण करता येईल ना.